हाय हॅलो दोस्तो, तर नमस्कार। आजचा ब्लॉग आहे बालाजी मंदिर, औशाचं बालाजी मंदिर। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुम्ही कसे आहात? मी मस्त। तर आज आम्ही चाललो होतो औशाच्या बालाजीला, अचानक प्लॅन केला होता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यामध्ये तुम्हाला औसा आणि गोपाळपूर ह्याचं अंतर किती आहे आणि तुमच्या फॅमिलीसाठी अतिशय रमणीय असं ठिकाण आहे, जे की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तिथे जाऊन वेळ पण घालवू शकता, देवदर्शन पण करू शकता। आणि सगळ्यात मोठी गोष्ट की तुम्ही तिथे बसून छान असं 4-5 तास असं बसून वेळ घालवू शकतात, असं हे ठिकाण आहे। तर गोपाळपूर आहे हे बालाजी, औसाचा बालाजी आहे ना, तिथून फक्त 3 किलोमीटरवरती आहे। तर आम्ही पहिला चाललो होतो गोपाळपूरला, नंतर ना औसाचा बालाजी करणार होतो। तर कारण आम्ही गोपाळपूरला या अगोदर कधी गेलो म्हणून आम्ही गोपाळपूरला 5 वर्ष झालं आम्ही लातूरमध्ये राहतो, पण आतापर्यंत आम्ही गोपाळपूरला गेलो नाही। तर आम्ही चाललो होतो पहिला गोपाळ। मी खूप एक्सायटेड होते, कारण खूप जणांकडून ऐकलं होतं की खूप छान प्लेस आहे ते। तर बघूयात आपण आता चाललो आहे, आलो तर आम्ही जवळ। तर फायनली आम्ही पोचलो आहेत गोपाळपूरला। औसापासून फक्त 3 किलोमीटर आहे। बस स्टँड पासून 2 किलोमीटर आहे, आतमध्ये आहे थोडं। तर खूप अतिशय रमणीय ठिकाण आहे, खूप छान आहे, शांत आहे जागा, थंडगार आहे, भरपूर झाडे आहेत। मला अशा ठिकाणी जायला खूप आवडते। बघू शकतात। पोचलो मंदिरात, हे पाहू शकता। हे मंदिर आहे, खूप छान आहे। बाजूला खूप सारी झाडे आहे, आंब्याचे झाड वगैरे आहेत। तर तिथे बसायला पण जागा खूप छान केली आहे आणि मंदिर आतून पण खूप छान आहे।
खूप आवडलं. फॅमिलीसाठी अतिउत्तम जागा आहे ही. वेकेशनला वगैरे तुम्ही मुलांना घेऊन जाऊ शकता इथे. फायनली आम्ही पोहोचलोत मंदिरामध्ये. तर हे एंट्री आहे इथून. बाहेर जात नाही जास्त. जायचं असेल तर ऑफिसला, क्लासेसवर वगैरे विजिट करायचं असेल तरच जाते तिला घेऊन बाहेर कुठेतरी. आणि इथे बाजूला आमचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर. मी तिला बाहेर जायला खूप आवडतं, फिरायला खूप आवडतं, खूप एक्सायटेड असते बाहेर जायचं म्हटल्यावरती. पण सोसायटीमध्ये घर असल्यामुळं, अपार्टमेंटमध्ये असल्यामुळे दिवसभर आम्ही घरातच असतो. मी माझं काम करत असते, तिथे ती खेळत असते, त्यामुळे तिला खूप बोर होतं. मग आम्ही असं दोघं ठरवत असतो की आठवड्याला 15 दिवसाला असं वेकेशन प्लॅन करत असतो, जेणेकरून की तिला पण, ती पण ॲक्टिव्ह राहो, एक्सायटेड राहो, आनंदी राहो, हॅप्पी राहो ह्यासाठी. आणि आम्हाला पण चेंज भेटतो. मुलांचं कसं असतं, जितके बाहेर फिरतील, खेळतील, कारण हेच वय असतं त्यांचं ॲक्टिव्ह. जितकं जे जास्त बघतील ते त्यामध्येच ते रुळतात असं ऐकलंय मी. तर इथे महादेवचं मंदिर पण आहे, बालाजी टेम्पल आहे. आणि पाठीमागच्या साईडला एक छोटंसं मंदिर आहे, जे की कृष्णाचं मंदिर आहे. कृष्णाची मूर्ती आहे, खूप छान मूर्ती आहे. दगडी बांधकाम आहे. आतमध्ये कृष्णाची मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर मूर्ती आहे. करायचं होतं.
मग त्यांनी म्हटले की मागच्या साईडला झाडं वगैरे आहेत, तिथे बसण्याचं खूप छान प्लेस आहे. मग आम्ही फोटो काढले 2-3, आंबे घेतले होते सोबत. तर इथे हे जागा आहे बसण्यासाठी, खूप छान आहे. झाडाखाली थंडगार उन्हाचं बघू शकतात.